बरं आम्ही काल परवा एडीएम साहेबांच्या अगोदर राहिले का त्यावेळेस त्यांना आम्ही मागणी केली की आम्हाला तुम्ही कागद देऊन आम्ही थकलो आम्ही आम्हाला तुमच्याकडे निवेदन द्यायचे नाही काही द्यायचे नाही त्यांनी म्हणजे तुमचं मागणं काय आम्ही म्हणलं आमचं मुख्यमंत्र्याशी बोलणं करून द्या कुठं काय झालं काहीच नाही अजून वरच्या फक्त कोल्हापूर आणि सांगलीच सांगायचं हिंगोली नाही नांदेड नाही काहीच नाही विरोध आहे म्हणून पुन्हा आम्ही विरोध करा काय आमच्याकडून कोणी एका नेत्यांना बोलला की ते म्हणजे फक्त राजकारणाचाच विरोध आहे शेतकऱ्याचा विरोधच नाही. आता हे सगळे शेतकरी बघा कोण राजकारणी तुम्ही याच्यामध्ये कोण काय सरपंच आहे पोलीस पाटील आहे का चेअरमन आहे सगळे टोटल बाधित शेतकरी आहेत. आता मॅडम आमचा आमदार आमच्याकडून बोलला की ती म्हणजे नाही आमदाराचा विरोध आहे अहो सगळ्या शेतकऱ्याचा विरोध आहे इथं. शेतकऱ्याचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला हातोडा विनंती आहे. याच्यानंतर बाबुळगावला तरी मोजा येण्याचा प्रयत्न करू नका शेतकऱ्यांचा जर संयम सुटला तर त्याला आम्ही जिम्मेदार नाही त्याला प्रशासन जिम्मेदार राहील. तुम्ही तुमचं आम्ही दरवेळेस निवेदन स्वीकारले आणि ओढी कळवले ना आम्ही कुठे जबरदस्ती यावेळी स्वीकारतो का कारण आम्ही आता कर्मचारी आम्हाला वरून ऑर्डर आहे तशी आम्हाला करणं लागेल. आता आज तुमचे वरिष्ठ कोणी चालले नाहीत आपल्या इथं काय बोलणं झालं त्यांना काय माहिती? निघाल्यावर मग सांगता की आम्हाला आम्ही आलो म्हणून आम्ही कामं सोडून तुमच्यात मागे लागले. आरडी साहेबाची बैठक आहे त्यामुळे साहेब आणले त्यांच्या साहेब बहिणा होते. ठीक आहे हो, तुम्हाला सांगितलं बरोबर आहे. तुम्ही आता बोलायला आम्ही आता आलो म्हणून आम्ही कामं सोडून तुमच्या मागे लागायचं का मग नेहमी साहेबाचं काल करता? रात्री निवेदन घेऊन 10 जा तुमच्या मागे उद्या बाबुळगावची मोठी नुकसान पाहायला बरं येणे झाले तर आम्हाला 10 बारे हे करा चला साहेब आमचं पाहायला तुम्ही म्हणा की शेतकऱ्याचं म्हणणं असं यायलंय साहेब तुमचं बोलणं खरं नाही. काही बाजूला तुम्ही डायरेक्ट आमच्या जिवाळ्याचा माणूस आहे आमच्या गावाला हा आमच्या तोंडातून येणार वाईट शब्द बोलायचा. पण या मुख्यमंत्र्यामुळे त्यांना आम्हाला काय बोलावं लागेल मिळालंच नाही. तिथून रोडा करायला खराण्या बुजायला शेतकऱ्याचं गेलं त्याला निधी द्यायला त्याचं बघा ना शेतकऱ्याचं काय काय गेलं.